आपल्यासोबत स्वतः रविकांत तुपकर आहे. साहेब, स्वागत आहे एबीपी माझा मध्ये. आज नांदेडमध्ये तुम्ही आक्रोश मोर्चा घेऊन आलेले आहेत. काय प्रमुख मागणी आहे? ओल्या दुष्काळानं शेतकरी परेशान आहे. सरकारनं दिलेलं पॅकेज अत्यंत तोकडा आहे आणि ते पॅकेज आम्हाला न पुरणार आहे. मुळात 31,500 कोटीचं ते पॅकेजच नाही, 6,500 कोटीचंच ते पॅकेज आहे. आणि बाकी जे पहिले जे अनुदान आम्हाला मिळत होतं त्याचेच आकडे फुगून त्या ठिकाणी सांगितलेले आहे. आमची मागणी आहे की संपूर्ण कर्जमुक्ती सरकारने केली पाहिजे. सोयाबीनला 8,000 रुपये, कापसाला 12,500 रुपये भाव दिला पाहिजे. भाव देता येत नसेल तर आम्हाला प्रति क्विंटल 4,000 रुपये भाव फरक दिला पाहिजे. उसाला एक रकमी FRP प्लस 200 रुपये आम्हाला दिले पाहिजे. ही एक आमची मागणी आहे. दुसऱ्या बाजूला जनावर जे पूर्ण वाहून गेले त्याची 1 लाख रुपयाप्रमाणे भरपाई मिळाली पाहिजे आणि खरडून ज्या जमिनी गेल्या त्याची 100% नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आज मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. सरकारला जर का शेतकऱ्यांचा असंतोष समजत नसेल आणि आमची दिवाळी सरकार अंधारात घालणार असेल तर त्यांची दिवाळी आम्ही होऊ देणार नाही. या निर्धाराला आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. तुम्ही या सगळ्या तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या शासन दरबारी मांडल्या होत्या का आणि त्या कोणाकडे मांडलेल्या होत्या? आधी शासन दरबारी सातत्यानं निवेदन आम्ही देतोय, आमचं म्हणणं मांडायचा प्रयत्न करतोय, पण सरकार आम्हाला ठेंगा दाखवायचं काम करत आहे. महाराष्ट्रातला शेतकरी मरताव क्या नाही करता. आम्ही तसेही मरणार आहे, असेही मरणार आहे, पण आम्ही असे मरणार नाही. तुम्हाला घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. या निर्धारानं आज रस्त्यावर उतरलो. अभी नाही तो कभी नाही. आर पारची लढाई या महिन्यामध्ये या महाराष्ट्रात उभी राहणार आहे शेतकऱ्यांची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.